काम करा ना, सगळ्या मुली महाराष्ट्रातल्या उचला आणि कुठल्या तरी लांबच्या बेटांवरती नेऊन सोडून द्या. का सांगू? कारण इथं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सेफ नाही. 4 वर्षाच्या मुलीने काय केलं असेल? चला, हे जर मोठ्या मुलीवरती कुठल्या झालं असतं तर प्रत्येकांनी बोटं उचलली असती की तिने असे कपडे घातले होते, ती अशी वागत होती म्हणून तिच्यावरती हे सगळं झालं. आता त्या लहान बाळाने काय केलं? ही गोष्ट आहे नसरापूर मधील एका लहान मुलीची. म्हणजेच खेळत होती मुलगी आणि ह्या आजोबांनी पुन्हा तिला गोट्यात नेतो म्हणून, खेळायला नेतो म्हणून घेऊन गेले आणि तिच्यावरती बलात्कार केला. आणि बलात्कार झाल्यानंतर सुद्धा तिला दगडाने ठेचलं आणि शेणाच्या ढिगाऱ्यात पुरून ठेवलं. का? कारण कोणाला ओळखू नये. माझं प्रत्येकाला एकच म्हणणं आहे की मागच्या वेळेस एवढी मोठी गोष्ट होऊन सुद्धा तुम्ही कसं रे जबाबदारी घेत नाही लहान मुलांची? आणि त्या आजोबाला सुद्धा काय वाटलं नसेल का हो? एवढी तरी त्या लहान बाळावरती दया आली असेल का नसेल? तुम्ही जे करून ठेवलंय ना, आणि सरकार सुद्धा प्रत्येक न्यायासाठी तडफडतंय की न्याय मिळावा त्या माणसाला. हेच जर आमचे छत्रपती शिवाजी महाराज इथे असते ना, त्याचा भर चौकात चौरंग केलाच नाही होऊ शकत. आणि हे कोणाकडूनच होऊ शकत नाही, कारण मागच्या वेळेस सुद्धा हेच प्रकरण झालं. त्या पोरीला सुद्धा दगडाने ठेचून मारलं. फक्त 4 दिवस 8 दिवस हे सगळं प्रकरण चाललं आणि परत काय? मेणबत्त्या विझल्या. आता सुद्धा नवीन मेणबत्त्या पेटल्यात, हे पुन्हा 8 दिवसानंतर विझणार. प्रत्येकाला विनंती आहे, हात जोडून प्रत्येकाला विनंती आहे हात जोडून की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचव, होईल तेवढा आवाज होती.